हरिओम. आज रविवार 9 मार्च 2025. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनाचा आजचा हा भाग. मध्यम स्थितीतली माणसं संगतीला चांगली. एका गावात चोरांची एक सभा भरली. त्यात काही चोर म्हणाले की लूट करायची ती हानी करून करावी. तर काही जण म्हणाले की कुणाला उगीच मारायला नको, नुसतीच लूट करावी. पण लूट करावी असं सर्वांचं ध्येय होतं. तसं आपलं होतं. एक म्हणतो व्यवहारदृष्ट्या प्रपंच करावा, दुसरा म्हणतो तसं नव्हे, योग्य अयोग्य पाहून प्रपंच करावा. तर तिसरा काय म्हणतो, स्वतःचा स्वार्थ साधून प्रपंच करावा. परंतु देवाचं अधिष्ठान ठेवून प्रपंच करावा असं कोणीच म्हणत नाही. सगळ्यांना प्रपंच हवा आणि देव असला तर चालेल, म्हणजे प्रपंच तेवढा खरा असं मानून चालतात. देवाविषयी मात्र त्यांच्या मनात संशय. वृत्ती कितीही अस्थिर असलेली त्यांना चालते. दारू पिऊन बेहोश झालेला माणूस मनाला येईल ते गाणं गातो. असा एक दारुडा गाणे गात असताना दुसरा दारुडा त्याला म्हणू लागला की अरे, हे असले गाणं काय म्हणतोस, तुला काही कळत नाही. नंतर काही वेळानं तोच प्रश्न पहिल्या दारुड्याने दुसऱ्या दारुड्याला विचारला. त्याप्रमाणे प्रपंचामध्ये ज्यांची वृत्ती स्थिर नाही अशा लोकांनी वाटेल ती मते प्रतिपादन करावी असं घडतंय. आणि मग ते एकमेकांना नावं ठेवतात. आपला प्रपंचातला व्यवहार हा असा असतो. आम्हाला बंधनं नकोत असं म्हणणारे लोक वेळेत समजले पाहिजेत. समाज हा बंधनाशिवाय राहूच शकत नाही. खरोखर नोकरीमध्ये फार त्रास नसेल तर ती मालका इतकीच सुखाची असते. मालका इतकीच. उलट कित्येक वेळा मालकीमध्येच फार त्रास असतो. व्यवहारामध्ये आपण दुसऱ्याची लबाडी ओळखून वागावं एवढीच लबाडी आपल्यामध्ये असावी. पण स्वतः लबाडी करू नये. म्हणजेच आपले डावपेच किंवा आपली लबाडी लोकांना फसवण्यासाठी नसावी. लोकांकडून न फसण्या इतकंच आपले व्यवहारही असावे. व्यवहाराच्या दृष्टीने बघितलं तर मला मध्यम स्थितीतले माणसंच जास्त भेटली. ती व्यवहाराला आणि संगतीला फार चांगली असतात. कारण ती सर्व बाजूने मध्यम असतात. त्यांचं पाप मध्यम, पुण्य मध्यम आणि परमार्थ देखील मध्यमच असतो. असा मनुष्य वेळप्रसंगी कर्जबाजारी झाला तरी चालतो, पण कर्ज किती असावं तर या महिन्यात देऊन टाकता येईल इतकंच. नीतिधर्माचं आचरण ठेवता यावं, मुलाबाळांचं रक्षण करता यावं, अब्रूने जगता यावं, इतका पैसा जवळ असला की तो मनुष्य श्रीमंत समजावा. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.